नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 12वी संस्कृत मधील ऍक्च्युअल पाठाला. तर आपला पहिला पाठ आहे तो म्हणजे क्षणम विनोदनम. क्षणम विनोदनम म्हणजे काय? तर मनोरंजनासाठी एक क्षण किंवा थोडा वेळ मन रमवणं. जसं की आत्ताच आपलं जे काही आयुष्य आहे किंवा जे एक फेज आहे ती खूप गंभीर आहे, तणावपूर्ण आहे. तर यापासून बाहेर जाऊन, या स्ट्रेसफुल लाईफ मधून थोडंसं बाहेर जाऊन एक थोडी उसंत घेणं आणि ज्या गोष्टी आपल्या मनाला आनंद देतात त्याच्यामध्ये रमणं, याला आपण म्हणू शकतो क्षणम विनोदनम. आता याच्या मागची भूमिका काय आहे, हा पाठ नेमका काय आहे, प्रस्तावना काय आहे, ती आपण आधी पाहूया आणि मग आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. सो भूमिका काय आहे? सुभाषितम नाम सुष्ठु भाषितम. सुभाषित म्हणजे काय? सुष्ठु म्हणजे चांगलं बोलणं किंवा चांगलं काहीतरी, त्याला आपण सुभाषित म्हणतो. परम न केवलम सुष्ठु भाषितम अपितु विनोदनम विनोदनम अपि सुभाषितेषु विद्यते. म्हणजे फक्त चांगलं बोलणं इतकंच नव्हे, तर विनोद पण निर्माण करणारं सुभाषित असू शकतं. विनोदनम नाम मनोरंजनम. आता विनोद म्हणजे काय? मनोरंजन. विनोद आपण का करतो किंवा का ऐकतो? तर बेसिकली त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपल्या मनाचं रंजन होतं, आपलं मन रमतं. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतोय की विनोद म्हणजेच मनाला आनंद देणं, विनोद म्हणजेच मनोरंजन. प्राचीन वाङ्मये विकीर्णानि विनोदन प्रधानानि सुभाषितानि अत्र संगृहीतानि. म्हणजेच काय? प्राचीन काळामध्ये, काळामध्ये, जुन्या साहित्यामध्ये आपल्याला खूप सारे विनोदपूर्ण सुभाषित जे आहेत तर ते संगृहीतानि म्हणजे एकत्र केलेले पाहायला मिळतात. एतानि सुभाषितानि विभिन्न प्रकारेही हास्यम जनयंती. म्हणजे हे जे सुभाषित आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती हास्य आणत असतं किंवा हास्य निर्माण करत असतं. कुत्रचित परिहासः कुत्रचित उपहासः. म्हणजे कधी उपहास तर कधी निंदा करून ते आपल्याकडे आनंद आणत असतं. श्लेषस्य तथा सूचितार्थस्य योजनामपि क्रियते. म्हणजेच काय की कधी उपहास करून कधी निंदा करून अशा प्रकारे कधी श्लेष म्हणजे काय? एकच शब्द दोन अर्थांनी वापरणं. म्हणजे कधी कधी त्याचा सरळ अर्थ वेगळा असतो आणि एक वाकडा अर्थ, सार्कॅस्टिकली ज्याला आपण म्हणतो, तो एक अर्थ वेगळा असतो. तर अशा पद्धतीने तो शब्द वापरणं, सूचित अर्थाचा पण वापर करणं, हे सगळं याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर बघा आता पुढे, आता आपण ते श्लोक जे आहेत तर ते वाचणार आहोत की काय श्लोक आहेत. पहिला श्लोक आहे, उष्ट्राणांच विवाहेषु गीतम गायंती गर्दभः. उष्ट्र म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते? उंट. आणि गर्दभ म्हणजे काय? गाढव. आता उष्ट्राणांच्या विवाहेषु म्हणजेच काय? उंटाच्या लग्नात गीतम गायंती गर्दभः म्हणजे गाढव गाणी गातात. परस्परम प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी. आणि एकमेकांची ते स्तुती करतात, प्रशंसा करतात. अहो रूपम म्हणजे आहा काय रूप आहे. आणि मग उंट त्याची प्रशंसा करतोय गाढवाची. अहो ध्वनी आहा काय आवाज आहे. म्हणजे अशा प्रकारे दोन अयोग्य व्यक्ती जेव्हा एकत्र येतात किंवा दोन अयोग्य गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांची स्तुती करतात, पण कशी? खोटी. म्हणजे अर्थात गाढव खोटी स्तुती करून उंटाला म्हणतोय की वाह काय सुंदर दिसताय तुम्ही, आणि उंट पण गाढवाची खोटी स्तुती करून म्हणतोय की वाह काय आवाज आहे तुझा. म्हणजे बेसिकली याच्यामधलं काहीच योग्य असं नाहीये किंवा काहीच खरी स्तुती नाहीये, ही सगळी खोटी स्तुती आहे किंवा फक्त देखावा आहे. ठीक आहे. तर अनुश्रुप अलंकारामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे असं सांगितलेलं आहे बाजूला. ओके, सो आता याचा अन्वय आपण पाहूयात. खाली अन्वय पण दिलेला आहे. उष्ट्राणाम विवाहेषु म्हणजेच काय? उंटाच्या विवाहासाठी गर्दभाः गीतम गायंती म्हणजेच काय? गाढव गाणं म्हणतात. अहो रूपम अहो ध्वनी इति परस्परम प्रशंसंती. वाह काय रूप आहे, वाह काय आवाज आहे, अशा पद्धतीने ते परस्परांची प्रशंसा करतात. सो बेसिकली जर तुम्हाला श्लोक माहिती असेल तर तुम्ही अन्वय आरामात लिहू शकता, आणि अन्वय माहिती असेल तर तुम्हाला अर्थ आरामात समजू शकतो. पुढचा श्लोक आता आपण पाहतोय. आता हा शब्द बघा कसा म्हणायचा आहे. तृणात लघुतरः तुलातच. ठीक आहे. तृणात लघुतरः, या ठिकाणी बघा तुम्हाला हे बघायला मिळेल. तृणात लघुतरः तुलह तुलात अपि. म्हणजेच काय? याचं मिनिंग काय होतं बघा. अर्थात की हा शब्द जो आहे तर तो एकत्र बोलण्यापेक्षा आपण त्याला नक्कीच फोडून बोलणार आहोत. तर याचा अर्थ असा आहे की तृणात म्हणजे काय? गवतापेक्षा आणि कापसापेक्षाही. ठीक आहे. तृणात लघुतरः म्हणजेच गवतापेक्षाही लघुतरः
तुलह म्हणजे कापसापेक्षाही तुलात लघुतरः म्हणजे वजनात कमी असणारा. याचकः, याचकः म्हणजे काय पक्षी. तर याचक गवतापेक्षा आणि कापसापेक्षाही हलका असतो. तरीही म्हणजे तरी पण, श्लोक कुठे गेला, हा, वायुनाम किम न नीतः असो मामयम प्रार्थये दिती. म्हणजेच काय की जरी पण याचक गवतापेक्षा आणि कापसापेक्षा हलका असतो तरी पण वायुना किम न नीतोसौ माम प्रार्थये देती. म्हणजेच काय तरी पण मलाही काही मागेल, हा मला काही मागेल या भीतीने वायू त्याला उडवून का नेत नाही. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे की हा जो आहे याचक तो अगदी गवतापेक्षा हलका आहे, कापसापेक्षा पण हलका आहे, तरी सुद्धा वायुना असो याचकः किम न नीतः अयम माम प्रार्थयेत इति. तरी पण हा मला उचलून का घेऊन जात नाही किंवा उडवून का घेऊन जात नाही. तर अशा पद्धतीने हा याचा या वाक्याचा अर्थ आहे. ठीक आहे. सो बेसिकली या ठिकाणी त्यांना हेच सांगायचं आहे की गवतापेक्षा कापसापेक्षाही हलका असलेला जो काही याचक आहे. बरं असं का म्हटलं असेल की याचकाला गवतापेक्षा आणि कापसापेक्षा पण हलका आहे असं का म्हटलं असेल, तर याचकाची स्थिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे की याचक नेमका कसा असतो किंवा याचकाची परिस्थिती काय असते. म्हणजेच काय की या श्लोकामध्ये दारिद्र्य किंवा याचक यांच्या वृत्तीचा उपहास केलेला आहे की ते इतके हलके असतात किंवा ते कापसापेक्षा पण हलके असतात की त्यांची मागणी ऐकण्याच्या भीतीने वारा पण त्याला उडवू शकत नाही. तर अशा पद्धतीने इथे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे भो दारिद्र्य नमस्तुभ्यम सिद्धो अहम त्वत्प्रसादतः. म्हणजेच काय की हे दारिद्र्य नमस्तुभ्यम म्हणजे तुला नमस्कार असो. सिद्धोहम किंवा सिद्ध अहम त्वत्प्रसादतः म्हणजे तुझ्या कृपेमुळेच मी एक सिद्ध पुरुष झालेलो आहे, मी एक योगी पुरुष झालेलो आहे. पश्याम्यहम जगत सर्वम न माम पश्यति कश्चन. आणि मी सगळ्या जगाला बघू शकतो पण सगळं जग मला नाही बघू शकत किंवा मला कोणीही नाही बघू शकत. म्हणजे दारिद्र्यामुळे माणूस इतका समाजापासून दूर लोटला गेलेला आहे किंवा दूर पडलेला आहे. त्यामुळे मी त्या दारिद्र्याला नमस्कार करतो. इतका मी दूर पडलेला आहे की त्यामुळे मला कोणी महत्वच देत नाहीये. म्हणजे मला सगळं जग दिसतंय पण सगळ्या जगाला मी दिसतच नाहीये. म्हणजे सगळ्या जगाला माझी परिस्थिती कळतच नाही, कोणी मला मदतच करत नाहीये. आणि त्यामुळे तुला माझा नमस्कार असो, एवढा तू महान आहेस की लोकांना मी दिसत नाहीये. म्हणजे मी एक सिद्ध पुरुष झाल्याप्रमाणे झालेलो आहे की लोकांना मी दिसतच नाहीये. सो बेसिकली हा एक sarcasm आहे किंवा एक विनोदी सुभाषित आहे असं आपण म्हणू शकतो. अन्वय बघूयात आपण. दारिद्र्य हा कवीही वत्ती म्हणजे असा कवी जो की दारिद्र्य आहे त्याच्याकडे असं तो कवी आहे. तो असा म्हणतोय की भो दारिद्र्य, हे दारिद्र्य, तुभ्यम नमः, तुला नमस्कार असो. अहम त्वत् प्रसादतः सिद्ध म्हणजे तुझा प्रसाद असल्याप्रमाणे किंवा तुझी शक्ती प्राप्त झाली असल्याप्रमाणे, तुझी सिद्धी प्राप्त झाली असल्याप्रमाणे मी एक सिद्ध पुरुष आहे. यत अहम सर्वम जगत पश्यामी, जरी पण मी सगळं जग बघू शकत असलो, किंतु कश्चन माम न पश्यामी, पण कोणी मला नाही बघू शकत आहे किंवा कोणालाही मी दिसत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे अद्यापि दुर्निवारम स्तुती कन्या वहती कौमारम. म्हणजेच काय, आपण मिनिंग बघूया आधी, आपण श्लोक बघूया. सद्भो न रोचते सा संतः अप्यस्यैन रोचते. म्हणजेच काय बघा की कौमारम म्हणजे काय, कुमारिका म्हणजेच काय, अविवाहित. सो इथे स्तुती जी असते, स्तुती म्हणजे काय, एखाद्याबद्दल चांगलं बोलणं, तर याची उपमा आपण अविवाहित मुलीप्रमाणे केलेली आहे. म्हणजेच काय, दुर्निवार म्हणजे काय, जे पण दुर्जन व्यक्ती आहेत तर ते. ठीक आहे. सो स्तुतीला आपण दुर्जनांची स्तुती याला आपण अविवाहित कन्यासोबत कम्पेअर केलेला आहे. सदभो म्हणजे काय, चांगली व्यक्ती किंवा सज्जन व्यक्ती. न रोचते म्हणजे चांगली व्यक्ती स्तुती स्वीकारत नाहीत. आणि दुर्जन व्यक्ती किंवा वाईट व्यक्ती जे आहेत तर ते जी स्तुती करतात ती स्वीकारण्यालायक नसते. ठीक आहे. ती जी स्तुती करतात तर ते न रोचते म्हणजे स्वीकारण्यालायक नसते. म्हणून स्तुतीला चांगली जोडी नाही मिळाली तर ती कुमारिकाच राहते. म्हणजे ज्याप्रमाणे कुमारिका म्हणजे मुलीला ज्याप्रमाणे योग्य जोडीदार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती विवाहित होत नाही, त्याप्रमाणे स्तुतीला जोपर्यंत चांगली जोडी नाही मिळत तोपर्यंत स्तुती पण कुमारिकाच राहते. याचा अर्थ असा की चांगल्या माणसांची स्तुती करण्याची सवय कमी असते पण वाईट लोकांची स्तुती करण्याची सवय मात्र खूप जास्त असते की ती कधी पूर्णच होत नाही. तर अशा पद्धतीने स्तुती चांगली माणसं आणि वाईट माणसं यांच्या वागण्याचं कंपॅरिझन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्या मागे कुमारिका स्त्री किंवा अविवाहित स्त्री याची उपमा दिलेली आहे. तर बघा, स्तुती कन्या अद्यापि दुर्निवारम कौमारम वहती म्हणजे ज्याप्रमाणे स्तुती कन्या
आय मीन ज्याप्रमाणे कन्या कुमारिकेमध्ये असते त्याप्रमाणे स्तुतीला पण आपण कुमारिकेची उपमा दिलेली आहे. सा सद सद सद्भ्यः न रोचते, म्हणजे ज्याप्रमाणे सद पुरुषाला किंवा सज्जन पुरुषाला स्तुती नाही आवडत, अस्यै अपि असंतः न रोचते, आणि जे दुर्जन आहेत त्यांनी स्तुती केली तरी पण ती चांगली चांगली वाटत नाही आपल्याला किंवा आपल्याला आवडत नाही. ठीक आहे. आता बघा 5वा श्लोक आहे. द्वंद्वः अहम द्विगुरप्यहम मदगेहे, म्हणजेच काय द्वंद्व. आता या ठिकाणी तुम्हाला सगळे समास जे आहेत तर त्यांची नावं बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. अहम द्वंद्वः, आता या ठिकाणी द्वंद्वाचा अर्थ द्वंद्व समास, खरं तर पाहायला अर्थ द्वंद्व समास आहे, पण याच्या मागचं मिनिंग असं आहे की आम्ही दोघं म्हणजे काय, मी आणि माझी पत्नी. द्विगुरप्यहम मम गृहे, म्हणजे आम्ही दोघं, आणि द्विगुरप्यहम म्हणजेच काय की मी काय आहे, एक गायी पाळणारा आहे किंवा गो मालक आहे, गायीचा मालक आहे असं त्याला म्हणायचं आहे या ठिकाणी, की माझ्याकडे 2 गायी आहेत आणि मी त्यांचं काय आहे, त्यांचा मालक आहे, मी 2 गायींचा मालक आहे. मदगेहे म्हणजे माझ्या घरी. नित्यम अव्ययभावः, पण असं असून सुद्धा, म्हणजे आम्ही दोघंच आहोत, माझ्या घरी 2 गायी आहेत, मी त्या 2 गायींचा मालक आहे, आणि असं असून सुद्धा माझ्या घरी नित्यम म्हणजे नेहमी, अव्ययभावः म्हणजे नेहमीच काहीतरी कमी असतं. काय कमी असतं तर माझ्या घरामध्ये नेहमीच पैसे नसतात. तत्पुरुष कर्मधारे येनाहम स्याम बहुव्रीही, म्हणजेच काय की असं असल्यामुळे, माझ्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा माझ्या घरामध्ये काही पैशांचा अभाव असल्यामुळे मला काम आणि संपत्ती, तत्पुरुष म्हणजे काय, मला एक चांगला पुरुष होण्यासाठीच, कर्मधारय म्हणजेच काय, मला काम द्या, मला संपत्ती द्या, जेणेकरून मी बहुव्रीही म्हणजेच श्रीमंत होईल. बहुव्रीहीचा अर्थ काय आहे, मी श्रीमंत होईल. म्हणजेच काय की ज्ञान वापरून सुद्धा आपण विनोद या ठिकाणी करू शकतो, हे या ओळींमधून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे घरामध्ये आम्ही दोघंच आहोत. ठीक आहे. आणि मी 2 गायींचा मालक पण आहे, तरी सुद्धा मला माझा खर्च भागवता येत नाहीये, आणि त्यामुळे एक योग्य पुरुष बनण्यासाठी आणि मला तुम्ही काम आणि संपत्ती द्या, जेणेकरून मी काय करेन, खूप श्रीमंत होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा श्लोक आहे, जो की तुम्हाला समासाचं नाव शिकवतो आहे, समासाचं नाव सांगतो आहे, पण त्यासोबतच इतर गोष्टींची पण हे करून देते की एवढं सगळं असून पण तो असं म्हणतो की त्याच्याकडे काहीच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे चतुरः सखी मे भरता यत लिखितम तत्परो न वाचयती, म्हणजेच काय की हे सखी, माझा पती, किंवा पहिल्या ओळीमध्ये असं म्हटलं जातंय की एक सखी असं म्हणते दुसऱ्या सखीला, की आपल्या पतीची स्तुती ती करताना असं म्हणते की माझा पती जो आहे तर तो असं लिखाण करतो किंवा असं लेखन करतो किंवा असं लिहितो की दुसरं कोणी वाचूच नाही शकत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे, तस्मादपि अधिकोः मे स्वयमपि लिखितम स्वयं न वाचयती, आणि मग दुसरी सखी अशी म्हणते की दुसरी सखी आपली स्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करताना असं म्हणते की माझे पती तर त्याहून हुशार आहेत. ठीक आहे. त्याहूनही अधिक हुशार आहेत, कारण ती जे लिहिते ते ती सुद्धा वाचू शकत नाही, म्हणजे ते जी लिहिते, म्हणजे ती स्वतः जी लिहिते ते तिला पण वाचता नाही येत. म्हणजे अशा प्रकारे एक व्यक्ती मूर्ख आहे, दुसरी व्यक्ती त्याच्यापेक्षाही अधिक मूर्ख आहे, याच्यामधून सांगितलं जातंय की या श्लोकामध्ये अतिशयोक्ती वापरलेली आहे एकतर. आणि पहिल्या ओळीमध्ये असं म्हटलं जाते, एक सखी जेव्हा तिच्या पतीची स्तुती करते तेव्हा ती अशी म्हणते की माझ्या पतीला तो जो लिहितो तेच वाचता येत नाही, आणि दुसरी सखी स्वतःची स्तुती करताना अशी म्हणते की मी जे लिहिते ते मला सुद्धा वाचता येत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक व्यक्तीच्या मूर्खपणावरती विनोद करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या पण मूर्खपणाची गोष्ट या ठिकाणी सांगितली जाते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वासः प्रधानम खलु योग्यताया वासो विहीनः विजिहाती लक्ष्मीही, म्हणजेच काय की वस्त्र महत्वाचे आहेत. ठीक आहे. वस्त्र महत्वाचे आहेत आणि लक्ष्मी वस्त्र नसलेल्यांचा त्याग करते. वासः प्रधानम खलु योग्यताया वासो विहीनः किंवा वासो विहीनम विजहाती लक्ष्मी, ही लक्ष्मी त्यांचा त्याग करते. पितांबरम वीक्ष ददौ स्वकन्यम दिगंबरम वीक्ष विषम समुद्रः, म्हणजेच काय, समुद्राने पितांबर पाहून आपली कन्या जी आहे लक्ष्मी, जी की समुद्राची कन्या आहे, तर ती विष्णूला दिली, आणि दिगंबरम म्हणजे वस्त्र नसलेला पाहून शंकराला मात्र समुद्राने काय दिलं, विष दिलं. म्हणजेच समुद्र मंथनाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल ना, की समुद्रामधलं सगळं जे विष आहे तर ते शंकराने पिलं होतं. ठीक आहे. सो म्हणजे तेच या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे की पितांबर म्हणजे काय, विष्णू, आणि दिगंबर म्हणजे काय, शंकर. जे सगळे वस्त्र नाहीये ते दिगंबर, ज्यांच्याकडे पिवळे वस्त्र आहे ते पितांबर. म्हणजे या श्लोकांमध्ये असं म्हणायचं आहे की लक्ष्मी कपड्यांना महत्व देते, म्हणजे दिसायला चांगलं असणं याला जास्त महत्व. कपडे म्हणजेच काय, त्याच्या मागचा अर्थ असा आहे की दिसायला चांगलं असणं, कारण अर्थात विष्णू पेक्षा शिवाचं जर आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं तर महादेव हे भस्म वगैरे लावणारे किंवा
काय म्हणूया आपण प्राण्यांचं कातडं पांघरणारे किंवा त्याचं वस्त्र करणारे आहेत. म्हणजे कंपॅरिझन जर आपण केलं तर दिसणं कोणाचं चांगलं आहे? विष्णूचं चांगलं आहे असं या श्लोकाचं म्हणणं आहे. पण मग यामधून विनोद असा साधला गेलेला आहे की समुद्राने त्याची मुलगी वस्त्र बघून विष्णूला दिली. पण शंकराला मात्र त्यांनी काय दिलं? विष दिलं. कारण की तो दिगंबर होता किंवा त्याच्याकडे तसे सुंदर किंवा काय म्हणूया आपण आकर्षित असे वस्त्र नव्हते. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आपण नेहमीच बाह्य रूपाला जास्त महत्त्व देतो असं त्यांना याच्यामधून सांगायचं आहे आणि हा उपजातीही मध्ये लिहिला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक श्लोकामागचा अर्थ वगैरे काय आहे ते पाहिलं. काही अन्वय आपण पाहिलेत, काही अन्वय तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बरेचसे श्लोक जे आहेत तर त्याच्यामधल्या शब्दांची फोड करून दाखवलेली आहे, संधी वगैरे करून दाखवलेली आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शब्दार्थ पण बघू शकता. ऑलरेडी आपण शब्दार्थ बघितलेले आहेतच, पण या ठिकाणी तुम्हाला संधी वगैरे पण सगळं बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल तुलह म्हणजेच काय? कार्पस विशेष म्हणजे कापसासारखं. कौमारम वहती म्हणजे अविवाहित असणं. वासह म्हणजे वस्त्र. वाचयती म्हणजे पठती. आता संधी विग्रहामध्ये बघा. नीतौसव म्हणजेच काय? नीतः प्लस असव. पश्याम्यहम म्हणजे पश्यामी अहम. सासंतोप्स्य सेई म्हणजेच काय? सा. या ठिकाणी अवग्रह आहे म्हणजे असंतः. त्यानंतर इथे आहे अपीही, अपी आणि अस्यै. ठीक आहे. द्विगुरप्यहम म्हणजेच काय? द्विगुः अपि प्लस अहम. यल लिखती म्हणजेच काय? यत प्लस लिखती. ठीक आहे. मनोविनोदनम म्हणजे मनसह विनोदनम. षष्टी तत्पुरुष आहे हा समास विग्रह. स्तुती कन्या म्हणजे स्तुती ही एव कन्या कर्मधारयः. कन्येची स्तुती किंवा स्तुती आपण कन्येसोबत कंपेअर करतोय. असंतः म्हणजे न संतः नय तत्पुरुष समास. पितांबरः म्हणजे पीतम अंबरम कर्मधारय समास किंवा पीतम अंबरम यस्य स ज्याच्याकडे पिवळं वस्त्र आहे असा तो. असं हे बहुव्रीही समासाचं पण उदाहरण येऊ शकतं. त्यानंतर पुढे असं आहे असव म्हणजे अदस सर्वनामाचं रूप आहे. पुल्लिंग. स्त्रीलिंगम प्रथमा एकवचन. वाचयती म्हणजे वच वाच लटलकार प्रथम पुरुष एकवचनम. विक्ष म्हणजे वी प्लस इश असं आपण त्याला म्हणू शकतो. पूर्व कालावाच्या धातुसहित लबंत आहे. विजहाती म्हणजे वी प्लस हाचं रूप आहे. लट प्रथम पुरुष एकवचन. वासह म्हणजे वासस. सकारांतम नपुंसकलिंगम आहे. प्रथमा द्विवचनम. ठीक आहे. सॉरी प्रथमा द्वितीय एकवचनम. प्रथमा द्वितीय एकवचनम. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पाठ पाहिलेला आहे. याचा भाषा अभ्यास पण मी तुम्हाला लवकरच देणार आहे. सो व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू सो मच. आय एम सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.